रंगतदार सामना. इकडे असणारे उत्तर संघ तर दुसरीकडे असणारी या श्री गणेश संघ. तर सलामीची जोडी आपण होताना पाहायला मिळते की असणार सचिन ठोंबरे उर्फ शिवा. तर नॉन स्ट्रायकिंग आपण पाहू शकता निलेश भगत. तर गोलंदाजीच्या माहुल्यावर आपण पाहू शकता प्रतीक ठाकूर. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकात काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक असणारच आहे. दुसऱ्या सत्रातील पहिला सामना. हॅलो. तर पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथींचा, क्रिकेट रसिकांचा आणि क्रिकेट खेळाडूंचा मी विक्की नांगरे, शिवसेना अवजड वाहतूक सेना कळंबोली शहर व फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब आयोजित जय मल्हार चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतो. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली मित्रांनो. 4 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीमध्ये देखील खेळवले जात आहेत. त्यापैकी पहिला सामना एकता विरुद्ध रिया श्री गणेश. पहिला चेंडू इथे मात्र संधी झाली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं वेट केलंय, कट केले, चेंडू मात्र सीमा रेखा जवळ धाडला गेलाय. विक्की चंदन चेंडूच्या खाली येतो. जोपर्यंत चेंडूची उचलेल पुन्हा एकदा फेकल तोपर्यंत 3 धाबा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. या 3 धाब्यांनी मात्र फलंदाज निलेश आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं गोळा करतोय 3 न, तर संघाला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद 4च्या घरामध्ये. तर आपण पाहिलं तर बिनगडी बाद 4 धाबा गोलंदाज प्रतीक ठाकूर यावेळेस सज्ज झालाय मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती मागील सामन्याचा हिरो अप्रतिम कामगिरी मागील सामन्यामध्ये केली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी अपेक्षित असणार आहे. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये भिरकावलाय. फक्रू चेंडूच्या खाली आहे. अप्रतिम झेल मात्र पूर्ण केला जातोय. मोठ्या विकेटचं इथे मात्र पतन केलं गेलं. सचिन ठोंबरे बॅक टू पवेलियन. आज मात्र आदित्य देशमुख या संघामध्ये नाहीये. आदित्यची कमी कुठेतरी भासत होती पहिल्या सामन्यामध्ये, परंतु चौकाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली आणि यावेळेस आपण पाहिलं तर फक्रूच्या माध्यमातून देखील सुंदर झेल पूर्ण होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज सागर अनुसे मैदानाचा ताबा घेत असताना मित्रांनो क्रमांक 3 वरती वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर रुपेश पुजारी आज कुठेतरी अनुपस्थित आहे की काय या संघामध्ये, कारण की एरवी आपण पाहिलं तर सचिन आणि रुपेशची जोडी सलामीच्या भूमिकेमध्ये असते, परंतु आज निलेश भगतचं पाचारण केलं गेलंय आणि वन डाऊनच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलं तर सागर अनुसेची वर्णी या मैदानावरती लागताना आपल्याला पाहायला मिळते. काही वेगळे निर्णय मात्र या संघनायकाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत आणि ते निर्णय मात्र कशा प्रकारे मैदानावरती सफल ठरणार हे देखील पाहणं थोडंसं गरजेचं असेल. तर यावेळेस आपण पाहू शकाल फलंदाज अभि यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती दाखवतो. थोडीशी खराब फेकी जरूर केली गेली आहे, परंतु 2 उपयुक्त धावा आपल्या संघासाठी रोखल्या जात आहेत. 1 शॉटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येताना पाहायला मिळतोय. चला, पंचांशी कोणत्याच प्रकारे वाद घालायचा नाहीये मित्रांनो. आपल्याला विनंती असेल की आपण पंचांशी कोणत्याच प्रकारे वाद घालायचा नाहीये. तर यस पंच 1 शॉट आपण पाहू शकाल
धावफलकावरती धावा संख्या ती मात्र 5 धावा, एक गडी बाद 5. काहीशी सावध व संत सुरुवात. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो, आपण पाहू शकाल 1 गडी बाद 5 ही धावा संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक, नटराज मुद्रेतून चेंडूला भिरकाव लावलाय, सीमा रेखा पार, षटकार. तर आपण पाहू शकाल मित्रांनो, षटकार मात्र लगवण्यात आलेला आहे. अप्रतिम फटकेबाजी. या अगोदरच्या चेंडूवरती एक धाव जरूर कमी मिळाली निलेश भगतला, थोडासा निराश होता. आता शोताने तो राग मात्र चेंडूवरती कुठेतरी काढला गेलाय. या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 5. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अकरा धावा, 11. पहिल्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव, त्यानंतर तिहेरी धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर एकेरी धाव आणि आता षटकार. टोटल रन्स 11. तर आपण पाहू शकाल 11 धावा. गोलंदाज प्रतीक ठाकूर यावेळेस मैदानावरती खर्च करत असताना 6वा आणि अंतिम चेंडू आपल्या या षटकातील घेऊन येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. ज्या जागेवरचा क्षेत्ररक्षक हलवत त्या जागेवर त्या चेंडू आढळतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा संख्या झाली ती मात्र 1 गडी बाद 12 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघ या मैदानावरती करून देत असताना आपण पाहिलं तर रियाज रिगणे संघाचा जरूर एक मोहरा गारद झालाय, परंतु त्या व्यतिरिक्त धावा संख्येची जी सरासरी राखायची आहे ती सरासरी मात्र कुठेतरी यशस्वीपणे हा संघ राखताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर रामदास मानवर आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. हॅलो, तर यावेळेस गोलंदाज अजय आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे मित्रांनो. संघाकडून सांघिक दुसरं तर वैयक्तिक कुठेतरी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय. तर यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला तर कव्हर्सच्या डोक्यावरून खेळून काढलाय. प्रतीक ठाकूर चेंडूच्या खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलं जात आहे. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दोन्ही संघ मात्र पुन्हा एकदा पुढे सरकलाय. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 च्या घरामध्ये. 14 रन्स ऑन बोर्ड आपण पाहिलं तर मित्रांनो यावेळेस धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा नोंदवल्या गेल्यात संघनायकाच्या माध्यमातून. संघनायक बाद झाल्यावरती फलंदाज निलेश भगतच्या माध्यमातून. तर यावेळेस पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. वाईड +1 अशा 2 धावा मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळेस कुठेतरी अवांतर स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक विक्की परेश चेंडूच्या खाली. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली जाते आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धाव्यांनी पुन्हा एकदा संघ मात्र पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या 18 धावा. या षटकातील आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडू झालेले आहेत मित्रांनो. तब्बल 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात.
यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्कूप यावेळेस मात्र अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट मध्ये नीटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानावरती केला गेलाय बऱ्याचशा कालावधीनंतर आणि डॉट चेंडू म्हणेल कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा डॉट चेंडू असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक आपण पाहिलं तर प्रतीक ठाकूर चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल करल, पुन्हा एकदा फेक करल, तोपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आणि बऱ्याचशा कालावधीनंतर रन मशीन ऑफ रियाश्री गणेश म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं असा रुपेश पुजारी मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या वर्षी आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये होता, परंतु मागील 2 ते 3 सामन्यांमध्ये कुठेतरी म्हणेल बॅकफुट वरती आला हा खेळाडू. आणि त्याच कारण की काय, 4थ्या क्रमांकावरती या खेळाडूला फलंदाजीसाठी पाठवण्याचा प्रयत्न मात्र संघनायकाच्या माध्यमातून केला जातोय. धावफलकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा पाहायला मिळते. त्या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेले 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. अजय मात्र षटक चांगला हाताळतोय. जरूर पहिले 2 चेंडू थोडेसे खराब होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर चांगला कमबॅक गोलंदाज अजय उर्फ चौकाच्या माध्यमातून या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस राईट इन टू द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर मॅसिव्ह 6 रन्स. तर आपण पाहिलं तर अजून देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गडी बाद 24 ही धावसंख्या धावफलकावरती नोंदवली जाते. बाद होणारा फलंदाज सचिन ठोंबरे. 2 चेंडू वैयक्तिक, 1 ही धावसंख्या. अंतिम चेंडू असेल या षटकातला, कशा प्रकारे हाताळला जाणार. हॅलो, 26 धाव फरकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 26 धाव फलकावर 2 विकेटची पारदर्शकता होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 26 धावा 13.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. रियाश्री गणेश या संघाच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरा तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रतीक ठाकूर. तर स्ट्रायकिंग एंडवर असेल रियाश्री गणेशचा रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं रुपेश पुजारी. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता निलेश भगत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज हायवे भेदक तिकट गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रतीक ठाकूर याच्या माध्यमातून. हॅलो, तर यावेळेस गोलंदाज प्रतीक ठाकूरचं पुनरागमन मात्र करण्यात आलेलं आहे. क्रमांक 3 साठी संघाकडून सांघिक तिसरं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रतीक ठाकूर. पण पाहू शकाल रुपेश पुजारीच्या बॅट मधून एकेरी स्वरूपाची धाव यावेळेस येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगलने स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाज प्रतीक यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. आभी हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते आणि एकेरीचं समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आबीच्या माध्यमातून
या मैदानावरती होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 28 धावा, 2 गडी बाद, 28 ही धावसंख्या. एका चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय रिया श्री गणेश हा संघ. गोलंदाज चौका मागच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळाला, तब्बल 14 धावा. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानावरती केला गेलाय. अप्रतिम कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानावरती करण्यात आलेला आहे. तर यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य खटकाळेचा प्रयत्न चांगला होता, परंतु आपण पाहिलं तर अंतिम क्षणाला चेंडू हा भूमीला दान होतोय. हलकीशी इंजरी झाले की काय पायामध्ये, कारण की पावलं थोडीशी अडखळली होती जेव्हा चेंडू भूमीला दान झाला होता. अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलकावरती चांगलं कमबॅक मात्र केले गेले. इथून जर एखादी विकेट मिळाली या दोन्ही पैकी एका फलंदाजाची तर संघ मात्र कुठेतरी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. 29 धावा केवळ धावफलकावरती नोंदवल्या गेलेत. त्यावेळेस कार्पेटच्या साह्याने मोठा फटका खेळला गेलाय. अभिया क्षेत्ररक्षक मैदानावरती करतोय चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू मात्र सीमा पार. पंचांचा इशारा चौकार. तर या दरम्यान रामदास महानवर आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. खूप फलंदाजी केली आपण सुंदर. तर येस 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11.00च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित बबलू कोळेकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र रामदास मानवर यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. तर गोलंदाज अमित पाटील आपण पाहू शकाल. तर या दरम्यान पुढचा पहिला चेंडू. यावेळेस फटका मात्र फसला गेलाय. गोलंदाज इथे मात्र 1 धाव मिळतीये एकेरी धावेने. पण पाहू शकाल रामदास मानवर यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येतंय. खूप सुंदर कामगिरी आपण पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून केली गेली आहे. का या खेळाडूची नियुक्ती संदीप मेमोरियल चषक मध्ये केली गेली होती. डिंगडॉंग सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आपण पाहिलं तर जवळपास 33 धावाची जबरदस्त खेळी. त्यानंतर आपण पाहिलं बेंडकळच्या मैदानावरती देखील अप्रतिम कामगिरी. या वर्षी मी म्हणेल आपल्या ज्या प्रकारे 4 ते 5 वर्षांपूर्वी रामदास मानवर खेळ करायचा तो खेळ पुन्हा एकदा रामदास मानवरच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळतोय. कारण की हे नाव मित्रांनो पुन्हा एकदा चर्चेमध्ये येते. तालुका वाईज मॅच असू द्या किंवा महाराष्ट्र ओपन मॅच असू द्या, ह्या खेळाडूची मागणी आता मात्र कुठे ना दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच अर्थानं त्याचीच प्रचिती मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांचा वर्षाव फलंदाज रामदास महानवर याच्या बॅटमधून. तर यावेळेस मात्र पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा येत नाहीये, म्हणजे फलंदाजाचं दैव हे बलवंत ठरलंय. परंतु चेंडू निर्धाव स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. निर्धाव प्रकारचा चेंडू येणं खूप गरजेचं आहे. मग तो कशाही प्रकारे येऊ. धावफलकावरती धाव संख्या झाली ती मात्र 34 धावा. जर हे षटक मित्रांनो 40च्या आत रोखलं गेलं तर मात्र चांगला कमबॅक होऊ शकतो.
पंच आपला निर्णय कळवायचा या चेंडूवरचा. येस 3 धावा. आपण पाहिलं तर या 3 धाव्याने संघ पुढे सरकतोय. 37 धावा. ह्या निलेश भगतचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय स्टॅमिना लेवल आहे या खेळाडूची. दुसरी तिहेरी धाव. बऱ्याचशा दुहेरी स्वरूपाच्या धावा देखील या खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळते. त्यावेळेस अजय चौकात चेंडूला चेस करतोय, परंतु चेंडू हवा बाहेर. चेंडू सीमारेखा पार. फलंदाज रुपेश पुजारी ऑन फायर लगावतोय. आत्मविश्वास, स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा चौकार. तर निश्चितपणे चौकाराच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकतो. 41 धावा. आणि या मात्र 40च्या नंतर ज्या धावा येतात त्या कुठेतरी बोनस स्वरूपाच्या धावा मित्रांनो म्हटल्या जातात, कारण की 4 षटकांचा सामना आहे. जर तुम्ही 40 ते 40च्या आतमध्ये रोकाल तर कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या असू शकते, परंतु इथे 40ला ओलांडलं जातंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आबी या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. फलंदाज मात्र झालाय बाद. एका मोठ्या विकेटचं झालंय इथे पतन. फलंदाज रुपेश पुजारी बॅक टू द पवेलियन. तर यावेळेस अंतिम चेंडूसाठी कोणता फलंदाज. येस, आपण थांबू शकता रुपेश, कारण की अंतिम चेंडू आहे पहिल्या सत्रातला. 41 धावा. अजून देखील काही बिघडलेलं नाहीये दोन्ही संघांकरिता. इथून जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर पूर्णपणे मोमेंटम जाणार रियाज श्रीगणेश संघाकडे. इथून जर हा चेंडू डॉट झाला तर जो मोमेंटम बरकरार ठेवला एकदा संघाने तो पुन्हा एकदा टिकवून ठेवणार. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. जरी 4 षटकांच्या सामन्यामधला एक चेंडू असेल, परंतु प्रत्येक चेंडू हा सामन्यामध्ये महत्वपूर्ण असतो. एक गणित बदलवणारा चेंडू असू शकतो हा मित्रांनो. आणि तो चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत, ते मात्र अमित पाटील. त्याच्या समोर आहे आघाडीला आलेला फलंदाज निलेश भगत. अंतिम चेंडू आलाय डॉट. 41 धाव्यांवरती रोखलं जातंय. 42 आव्हान कशा प्रकारे पूर्ण करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर चला, वेळ दवडू नका मित्रांनो. दर आठवड्यात आपण पाहतो 3 षटकांचे सामने असतात, परंतु माने सरकारांनी ठरवले हे सामने मात्र 4 षटकांचे खेळले जातील आणि त्यासाठी आपलं सहकार्य खूप महत्वपूर्ण असेल. मी दोन्ही संघांना विनंती करेन, रियाज श्रीगणेश संघ चला आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरितच सजवायचं. सचिन ठोंबरे तसंच एकता संघ आपण आपली सलामीची जोडी मात्र लगेचच मैदानामध्ये पाठवायची आहे. तर चला, परेश संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर सायकृपा संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. परेश 11 संघ आणि त्याचबरोबर सायकृपा संघ दोन्ही संघांना विनंती असेल माझी की आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा आहे.
धन्यवाद. इकडे असणार आहे रिया श्री गणेश संघ तर दुसरीकडे असणार आहे एकता संघ. येणारे 24 चेंडू विजयासाठी 42 धावाचं आव्हानात्मक कामगिरी असणारच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक असणारच आहे. एकीकडे असणार आहे एकता संघ तर दुसरीकडे असणार रिया श्री गणेश संघ. इकडे असणार सचिन टोंबरे उर्फ शिवा तर दुसरीकडे असणार प्रतीक ठाकूर. नक्कीच अटीतटीचा सामना मोठा रंगतदार सामना जय मल्हार चषक 2021 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. नक्कीच येणारे 24 चेंडू विजयासाठी 42 धावेचा आव्हानात्मक कामगिरी असणारच आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रतीक ठाकूर याच्या माध्यमातून असेल, अजय याच्या माध्यमातून असेल, अमित पाटील याच्या माध्यमातून असेल. म्हणजे प्रत्येक गोलंदाजीचं एक वेगळं अस्त्रशस्त्र आहे आणि ते अस्त्रशस्त्र मात्र गोलंदाजीच्या मोहरा आपण पाहू शकता. नक्कीच एकीकडे असणार एकता संघ तर दुसरीकडे असणार रिया श्री गणेश संघ. नक्कीच गोलंदाजीची कमान स्वीकारेल काजेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकात काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक असणारच आहे. तर गोलंदाजीची कमान स्वीकारेल काजेश यादव. पहिलं षटक प्रबळ पटकावर. पहिलं षटक हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं षटक. काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक. स्ट्रायकिंग एंडवर प्रतीक ठाकूर तर न स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता अमित पाटील. तर गोलंदाजीची कमान स्वीकारेल ऑफ ब्रेक बॉलर म्हणून त्याला स्वीकारलं जातं तर काजेश. नक्कीच काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक असणारच आहे. नाव स्टार्ट द गेम. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज काजेश. हाय एंड कोण बेडक तिकट मारा करतो तो गोलंदाज काजेश यादव. पुढे असणार प्रतीक ठाकूर मॅन इन फॉर्म. काय होणार काय बिघडणार. पहिला चेंडू मात्र मोठा हादरा भेटणार का परंतु नाहीये. खूपच चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. काजेश याच्या माध्यमातून टप्पा पडल्यावर बाहेर येणारा चेंडू बॅटीचे आउटरेज घेऊन गेलेला चेंडू आणि मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. एक चेंडूच्या 6 ते अखेर 1 धाव फलकावर खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते काजेश यादवच्या माध्यमातून. तर मात्र स्ट्राईक एंड बदलते. स्ट्रायकिंग एंड आता येतं अमित पाटील. तर गोलंदाजीची कमान स्वीकारतो तो गोलंदाज ऑफ ब्रेक बॉलर म्हणून त्याला ओळखलं जातं समजलं जातं. गिरकीने घेतो फिरकी असा तो काजेश. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता अमित. काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक असणारच आहे. नक्कीच 30R सर्कल मध्ये 9 खेळाडू तर 30R सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. ब्लॉकर प्रतिचा चेंडू सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते काजेशच्या माध्यमातून. स्लोप प्रतिचा चेंडू होता ब्लॉकर प्रतिचा चेंडू होता आणि ब्लॉकर प्रतिचा चेंडू कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वाळगी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मुख्य पंच आपण पाहू शकता प्रसाद तावरे तर न स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकता कैलास. स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकता कैलास. तिसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सहज चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि मात्र फलंदाज होता तो बॅक टू डगआउट म्हणजेच पवेलियनच्या दिशेने. नक्कीच नौका फलंदाज कोण येणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनक आहे. नक्कीच टोफ म्हणून ओळखलं जातं. टोफीचा वर्षाव करतो पावसाचा वर्षाव करतो तसा जर रनांचा वर्षाव होईल का या खेळामध्ये हे पाहणं देखील उत्कृष्टजनक. अजिंक्य खटका आपण पाहू शकता. नौका फलंदाज मॅन इन फॉर्म भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मागचे जेवढे पण सामने झाले चषक झाले त्या चषकामध्ये खूपच अशी खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली.
अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते काजेश याच्या माध्यमातून 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 1 धाव फलकावर पाहायला मिळतात. खूपच सुरेख गोलंदाजी गिरकीनं घेतोय. फिरकी टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा चेंडू बॅटीचे आउटरेज घेऊन गेलेला चेंडू आणि मात्र फलंदाज अमित पाटील बॅक टू डगाव. मात्र इथे कानमंत्रण देताना आपल्याला पाहायला मिळतात. चौथा चेंडू मार्गस्थ काय होणार काय बिघडणार हे येणारा वेळ आणि येणारा काळच दर्शविलं. चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज हायवे करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावे इष्टीकडून मारा करतोय तो गोलंदाज काजेश. चौथा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज गिरकीने घेतोय. फिरकी टप्पा पडल्यावर लावड अपील होताना आपल्याला पाहायला मिळते. आत्मविश्वासाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यावर बाहेर येणारा चेंडू आचारभूत नजरेनं पाहिलं जाते पंचांकडे. चार चेंडूच्या समाप्ती अखेर 1 धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळतात. आचारभूत नजरेनं पाहिलं जाते पंचांकडे. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. ब्लॉकल प्रतीचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून लावलं लॉंग ऑनच्या दिशेने. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रुपेश पुजारी याच्या माध्यमातून. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 2 धाव फलकावर पाहायला मिळतात. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यादव याच्या माध्यमातून. मात्र आता स्ट्राइक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडवर येतो आता मात्र प्रतीक. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते काजेश यादव याच्या माध्यमातून. 2 भले मोठे खेळाडू आपण पाहू शकता आणि मात्र त्या खेळाडूंना जखडून ठेवण्याचं काम मात्र करतोय तो काजेश यादव. पाच चेंडूच्या समाप्ती अखेर 2 धाव फलकार आपल्याला पाहायला मिळतात. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली काजेश यादवच्या माध्यमातून. लेफ्ट बॅट्समन असेल तेव्हा टप्पा पडल्यावर बाहेर येणारा चेंडू. 5 चेंडू 2 धाव फलकावर पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता प्रतीक ठाकूर. नक्कीच पुढील सामना इकडे असणार साई कृपा संघ तर दुसरीकडे असणार परिशीलन संघ. या दोन्ही संघांना सूचित करण्यात येते की लवकरात लवकर समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा असणार आहे. चेंडूला मात्र विकेट केले. चेंडू जातोय आर पार सीमा पार षटकार. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. बॅटीच्या पट्ट्यात आलेला चेंडूला मात्र 6 निशा भिरकावून लावले. 6 धावांकरिता षटकार. या 6 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आजच्या घरामध्ये. कृपया विनंती असणार आहे साई कृपा 11 संघ तर परेश 11 संघ या दोन्ही संघाला विनंती असणार आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं असणारच आहे. समालोचन कक्षात संपर्क साधायचा असणारच आहे. कृपया विनंती असणार आहे साई कृपा संघ तर आणि परेश 11 संघ. नक्कीच येणारे 18 चेंडू विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. रोमहर्षक सामना, अंगावर काटे येणारा सामना, हाय व्होल्टेजचा सामना. काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कृष्टजनकच. तर नौका गोलंदाज येतोय सचिन ठोंबरे उर्फ शिवा.
त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची खेळ पाहायला मिळते वारंवार. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता अजिंक्य खटकाळे, तर न स्ट्रायकिंग एंडवर प्रतीक ठाकूर. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाजा मार्फत कुठेतरी दबाव होता, तो दबाव मात्र रिलीज केला. एक षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा. चेंडूवर मात्र हिरकान लावले. गेंद गई तारक शहर में. 6 धावांकरिता हाहाकार षटकार. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. लो पृष्ठाचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून लावले 6 धावांकरिता. या 6 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या घरामध्ये. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. लो प्रतीचा चेंडू होता, चेंडूने नीट गॅदर केले, बॅटीच्या पट्ट्यात येतोय, चेंडूला भिरकावून लावले लगांच्या दिशेवरून 6 धावांकरिता. येणारे 17 चेंडू विजयासाठी 28 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेजचा सामना, मोठा रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, अंगावर शहर येणाऱ्यासारखा सामना. काय होणार, काय बिघडणार, येणारी काळ आणि येणारी वेळ दर्शवेल. नक्कीच एकीकडे असणार एकटा संघ, दुसरीकडे असणार रिया श्री गणेशा संघ. कुठेतरी ब्लॉकर विरोधीचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी दबावस्पद सचिन ठोंबळे उर्फ शिवा. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफसाइड द ऑफ स्टंप. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. गिरकीने घेतोय फिरकी. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतोय सचिन ठोंबरे याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आला तरी काय झालं, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक नक्कीच करेल. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून लावलाय, चेंडूने अंतर गाठले आणि उंची सुद्धा गाठली. चेंडू जात आहे तालराम पंप. 6 धावा. या 6 धावेने धाव संख्येत होते भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 20 धावा धाव फलकाला पाहायला मिळतात. कुठेतरी चान्स होता, परंतु चेंडू मात्र काजी जाधवच्या डोक्यावरून 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 20 धावा धाव फलकावर. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, माफ करा फलंदाजी पाहायला मिळते अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून. येणारे 15 चेंडू विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. येणारे 2 मोठे फटके आणि मात्र खेळाचं चित्र विचित्र बदलून जाईल. पुन्हा एकदा कुठेतरी बॅटीच्या आउटरेज घेऊन गेलेला चेंडू खूपच सुरेख झेलवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. खूपच सुरेख झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी ट्रॅप रचला होता, जे ट्रॅप मध्ये फसतोय तो फलंदाज अजिंक्य.
नक्कीच विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडूच्या धावांची अखेर 20 धावा धाव फलकावर. खूपच सुरेख नक्कीच अजिंक्य खटकाळची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो उमेश. नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. आता जर मात्र नाणेफेक उडली त्याच्यामध्ये 4 चेंडूच्या सहात अखेर 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. येणारे 14 चेंडू विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. हॅलो. तर कोणत्याही संघाचा अतिरिक्त खेळाडू एकदाच आतमध्ये येऊ शकतो. एकटा संघ इथून पुढे जर आपण पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये आला तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. प्रतिस्पर्धी संघाने आपल्यावरती आक्षेप घेतलाय. अजिंक्य खटकाळे आणि टीम आपण आपल्या सर्व खेळाडूंना सूचित करायचं आणि सर्व संघांसाठी हा नियम असेल, फक्त एकटा संघासाठी नाहीये. तर येणारे अजून देखील चेंडू आपण पाहिले तर या षटकामधले 2 बाकी आहेत. धावफलकावरती धावा संख्या झाली आहे 20 धावा. अजून देखील 22 धाव्यांची गरज. 14 चेंडू 22 धावा. फलंदाज प्रतीक ठाकूर जर अंतिम क्षणांपर्यंत मैदानावरती थांबला तर मात्र या सामन्याचं गणित कुठेतरी बदलू शकतो. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकार या खेळाडूंच्या बॅटमधून आलेत. म्हणजे दोन्ही फलंदाज असे होते मित्रांनो की षटकार आणि चौकाराशीच मैदानावरती बोलताना आपल्याला पाहायला मिळत होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गगनभेदी षटकार. चेंडू सीमा पार. फलंदाज प्रतीक ऑन फायर लगावतोय उत्तुंग असा षटकार. तर आतापर्यंत आपण पाहिलं धावफलकावरती धावा संख्या मित्रांनो झाली आहे 26. त्यापैकी 24 धावा या षटकाराच्या मदतीने आल्यात. केवळ 2 धावा पळून येताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ओळख जी आहे ती ओळख वारंवार प्रस्तावित केली जाते. प्रतीक ठाकूर ऑन फायर मित्रांनो. अप्रतिम कामगिरी या मैदानावरती केली जाते. 3 चेंडूचा सामना करत खेळतोय 13 या धावा संख्येवरती. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय? उत्तर आहे नाही. अप्रतिम अप्रतिम कामगिरी. जोरदार टाळ्या मित्रांनो. काय या खेळाडूला जडेजा म्हटलं जातं जो इंडियन टीम साठी करतो फिल्डिंग आणि हा जडेजा मात्र रिया श्रीगणेश टीम साठी अप्रतिम फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा संख्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते ती 28. 28 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावा. अप्रतिम सुरुवात. 14 ची सरासरी राखली गेली आहे. सरासरी राखायची होती जवळपास 10.5 ची, परंतु 14 ची सरासरी म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये कमी डोकेदुखी असणार आहे फलंदाजांकरिता. समीकरण जर आपण पाहिलं तर अद्याप देखील येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता. बारा चेंडू 14 धावा. प्रतीक ठाकूरचं अंतिम क्षणांपर्यंत मैदानावरती राहणं खूप गरजेचं आहे. कारण की मित्रांनो ही आहे या वर्षीची कमान. ही आहे यावेळेसची कमान या संघाची आणि ही कमान जर अंतिम क्षणांपर्यंत राहिली तर संघांना कुठेतरी सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील. पुनर्च एकदा गोलंदाज काजेश यादवचा वापर करण्यात आलाय. काजेशने मात्र इम्प्रेस केलं होतं पहिल्या 5 चेंडूंवरती, परंतु तुझे प्रेशर निर्माण झालं होतं. ते प्रेशर पूर्णपणे हाणून काढलं होतं. अंतिम चेंडूवरती फलंदाज अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून एक षटकार जरूर लगावला होता, परंतु आपण पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज काजेश. 12 चेंडू 14 धावा. कोण जिंकणार कोण हारणार? अतिशय अटीतटीचा सामना. तर या दरम्यान सायकृपा संघाने पुढील सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे. मित्रांनो 4 षटकांचे सामने आयोजकांनी खेळवले, परंतु आपण सहकार्य करायचं आहे. पंचप्रसाद तावरे
आपल्याला कैलास चौधरी आणि प्रसाद तावरे विनंती आहे की या सामन्यासाठी आपण खूप दिरंगाई करतायत मित्रांनो, थोडीशी गडबड करा, कारण की काही झालं तरी आजच सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल ही सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि येस, तुम्हाला जर जर प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकाचा खेळायचा असेल तर तुम्हाला विनंती असेल की आपण थोडीशी घाई गडबड करायची. यावेळेस निलेश भगत चुकतोय, परंतु प्रयत्न अप्रतिम या मैदानावरती करतोय. अंतिम क्षणाला चेंडू हा भूमीला दान झालाय. एक धाव चेंडूवरती मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. एकेरीच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकलाय आणि संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. तर आपण पाहिलं तर मित्रांनो यावेळेस फलंदाज बाद करण्याची संधी जरूर होती, परंतु अंतिम क्षणाला झेल सुटलाय. चला थोडीशी स्पीड वाढवायची मित्रांनो, आपण बरेचशी दिरंगाई करताय. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार कॉल येतोय. तर पुढचा चेंडू गोलंदाज काजेश यादव. यावेळेस कट केलं गेलं चेंडूला क्षेत्ररक्षक आभी केंद्रबिंदू आहे मित्रांनो. भविष्य आहे रिया श्री गणेश संघाचं. यावेळेस फर्स्ट स्लिप रिझन मध्ये उभं. खूप सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकेरी स्वरूपाची धाव 10 चेंडू 12 धावा हे समीकरण मात्र उरलंय. जरी 11 धावा केल्या तरी मात्र नाणेफेकीच्या आधारावरती एकता संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. नाणेफेक जिंकणं खूप महत्वाचं असतं तुमच्यासाठी, कारण की एक धाव कधी कधी आपण पाहिलं तर एका धावेनेशी सामने हे गमवावे लागतात, परंतु ते ऍडव्हान्टेज आहे एकता संघाकडे. टॉस जिंकलाय कारण 10 चेंडू कंपल्सरी 11 धाव्यांची गरज. सचिन टोमरे आपण बरीचशी दिरंगाई करताय या सामन्या दरम्यान. पंच आपल्याला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. कट मात्र केलं गेलं चेंडूला क्षेत्ररक्षक आभी. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र करण्यात आलेलं आहे. एक धाव, एका धावेचं समाधान मानलंय मित्रांनो. खूप दडपण असतं जेव्हा आपण मैदानावरती खेळ करता अशा क्रुशियल मोमेंट्स मध्ये, आणि जेव्हा चेंडू आपल्याकडे येतो नवोदित खेळाडू तिथे उभा आहे, परंतु कोणत्याच प्रकारे दडपणाला सामोरं न जाता चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. तर स्टेजच्या उजव्या बाजूला जी रिक्षा आहे मित्रांनो, समालोचन कक्षाच्या दिशेने तोंड आहे, ती आपण रिक्षा हलवायची आहे. तर यावेळेस मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू केला गेलाय. आक्रमक पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडू निर्णायक आहे या सामन्यामध्ये. प्रतीक ठाकूरचा प्रयत्न आहे लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा, परंतु प्रयत्न आहे गोलंदाजाचा की कशा प्रकारे मी प्रतीकला मैदानाच्या बाहेर धाडेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 11 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस राईट इन टू द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. षटकातील चेंडू झाले 5. धावफलकावरती धावत संख्या आहे 37, 37 रन्स. विजयासाठी 5 धाव्यांची गरज. चेंडू उर्वरित आहेत 7. तर यावेळेस मॅच विनिंग स्ट्रोक, मॅग्निफिशंट बॅटिंग फ्रॉम प्रतीक ठाकूर, अप्रतिम. तर निश्चितपणे प्रतीकला भुर्दंड भोगावा लागेल. चेंडूला धाडले डायरेक्ट नाला सोपारा. तर यस, नो डाऊट नुकत्याच झालेल्या सामन्याचा हिरो नन अदर दॅन प्रतीक ठाकूर. तर चला प्रतीक ठाकूर, आपल्याला विनंती असेल की आपण यायचंय, आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रतीक ठाकूर.
प्रसाद तावरे, प्रसाद तावरे आपल्याला विनंती आहे, चेंडू परत द्यायचा आहे. कैलास कैलास चौधरी कॅप द्यायची आपण. तर एकटा संघ अजिंक्य खटकाळे, आपल्याला विनंती आहे आपले दोन खेळाडू पंचांच्या भूमिकेत मैदानावरती पाठवायचे आहेत. अजिंक्य खटकाळे, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या दोन खेळाडूंना मैदानावरती पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवून द्यायचं आहे.